मित्रांनो उठा, आपणच या बदलाचे क्रांतीसूर्य होऊया। आज मी इथे उभा आहे एका तेजस्वी नव्या नेपाळचे स्वप्न घेऊन। माझ्यात आशेची आणि बदलाची वीज संचारली आहे, पण माझं अंतःकरण जड झालं आहे, कारण या उगवत्या नेपाळचे भविष्य आणि साम्राज्याचे स्वप्न हातातून निसटत चाललं आहे। नेपाळ आपली मातृभूमी, जिने आपल्याला जन्म दिला, पण आपण मातृभूमीला काय दिले? आज आपण बेरोजगारीच्या विळख्यात सापडलो आहोत, रोजगाराच्या आशेने परदेशाकडे पाहत आहोत, या स्वार्थी राजकारण्यांच्या गलिच्छ चक्रव्यूहात अडकून पडलो आहोत। जर मी आवाज नाही उठविणार तर तो कोण उठवणार? जर आपण राष्ट्र नाही घडविणार तर ते कोण घडविणार? हे अनुवादन आहे एका शाळकरी नेपाळच्या क्रांतिकारी मुलाचे, ज्या भाषणाने नेपाळमध्ये रिव्हॉल्यूशन घडवून आणलं।